विधानसभाला देखील बारामतीमध्ये अजित पवारांचा बंधू आहे। अजित पवार दादांविरोधात लोकसभेचीच भूमिका विधानसभेत देखील असणारे असं श्रीनिवास पवार जे अजित पवारांचे भाऊ आहेत त्यांनी म्हटलेलं आहे। पवारांच्या सांगण्यावरून युगेंद्र यांचा बारामती दौरा असं देखील स्पष्टीकरण श्रीनिवास पवार यांनी दिलेलं आहे। बघा, श्रीनिवास पवार जे अजित पवारांचे बंधू आहेत त्यांचं हे महत्त्वाचं विधान आहे। लोकसभा प्रमाणेच विधानसभेत देखील श्रीनिवास पवार यांची तीच भूमिका आहे। मी एक बाजू घेतलेली आणि साहेबांबद्दल मला नेहमीच प्रेम होतं असणारे, त्याच्यामुळं मी साहेबांच्याच बरोबर राहणार। युगेंद्र पवारांनी मतदारसंघाचा दौरा केलाय, त्यांचा त्या दौऱ्याला प्रतिसाद देखील चांगला मिळतोय आणि कार्यकर्त्यांमधून मागणी देखील होते की त्यांना उमेदवारी द्यावी। तुम्हाला काय वाटतं? नाही, उमेदवारीचं मी काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, कारण तो सर्वस्वी साहेबांचा प्रश्न आहे। आणि दौरा करायला म्हणाल तर साहेबांनीच त्यांना सांगितलं होतं की संपूर्ण बारामती परत एकदा फिरा आणि लोकांच्या काय समस्या आहे, काय अडीअडचणी वैयक्तिक असतील किंवा गाव पातळीवर असतील, वाड्या वस्त्यांवर असतील, तर त्या आपल्याला माहिती करून घ्या आणि मग त्या सोडवायचा आपण प्रयत्न करू पक्ष म्हणून। अजित पवार वारंवार आपल्या भाषणामध्ये सांगतात की मी विधानसभेची उमेदवारी लढवणार नाही। तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटत नाही, कारण एका पक्षाचे ते अध्यक्ष आहेत आणि ते जरी तसं बोलले ते बरोबर आहे। दादा नेहमी शब्दाचे पक्के असं म्हणतात आणि त्यांनी तसा बोलले होते ते माग लोकसभेला की मिठाचा खडा लागला तर मी करणार नाही। तर बघूया, आता घोडा मैदान दूर नाहीये, एक 15-1 दिवसात कळेल काय होतं काय नाही।